असेल. मी जाते घरी. ए, तू तर आहेसच. स्वानंदी, अगं ये, तुला पण घेतलंय आता आम्ही आमच्या ग्रुपमध्ये. ये. हो म्हणजे आजपर्यंत खरं तर आम्ही तिघच होतो, पण आता तुम्ही सुद्धा येऊ शकता आमच्या ग्रुपमध्ये. येऊ शकतो म्हणजे ती ऑलरेडी आली आहे, मैत्रीण आहे ती आमची. मग काय माझ्या शत्रू नाही आहेत त्या, मैत्रिणीच म्हणतो मी त्यांना. आणि या त्रिकोणाचा आता चौकोन झालाय काय स्वानंदी मॅडम? मला आवडेलच या त्रिकोणाचा चौकोन बनवायला. आणि श्वास. आ? आपल्या चौघांच्या ग्रुपचं नाव हो. आणि सास. आनंद, निकिता, स्वानंदी, समर. कसं आहे? अरे एकदम मस्त. थोडं वियर्ड आहे पण म्हणजे छान आहे. स्वानंदी, अगं ये. अगं स्वानंदी एक नंबरची बिलंदर आहे ग. तिला माहिती आहे समरला स्वतःच्या बाजूनी कसं करून घ्यायचं ते. आधी समरच्या आजीला तिने स्वतःच्या बाजूनी करून घेतलं, मग समरच्या मित्रमैत्रिणीला स्वतःच्या बाजूनी करून घेतलं. झाली ना समरची सगळी माणसं तिची झाली. मी जितकं समर आणि स्वानंदीला एकमेकांपासून लांब करायचा प्रयत्न करते ना, तितकं ते दोघं जवळ येत आहेत. आता काय ती ऑफिसमध्येही शिरली. आज नाही पण लवकरच ती समरच्या मनात स्वतःची जागा निर्माण करेल. आणि मग समर माझ्या हातातून निसटेल. हेच नकोय आपल्याला. भावलं झालाय समर स्वानंदीच्या हातचा. पण स्वानंदीला हे माहित नाहीये की समरच्या दोऱ्या माझ्या हातात आहेत. इतकी वर्ष माझ्या तालावर नाचवलंय त्याला, आणि कायम त्या दोऱ्या आता माझ्याच हातात राहणार. कशी आहे ती स्वानंदी? मिडल क्लास. मला नाही वाटत दादा तिला लाईक करत असेल. मम्मा, मला तरी असं वाटतंय दादा आहे ना तिच्याकडे आजीची काळजी घेणारी नर्स म्हणून बघत असणार. म्हणजे आजीला बरं वाटावं म्हणून तो आजीसमोर तिच्याशी चांगला वागत असणार. उद्या आजी गेली ना की तो तिला बरोबर घराच्या बाहेर हकलून देईल. आपली मी खूप पावसाळे बघितलेत. या जगात अशक्य असं काहीच नाही. कधीही काहीही होऊ शकतं. त्यामुळे समर स्वानंदीच्या प्रेमात पडला असंही होऊ शकतं किंवा होऊही शकत नाही. पण मला डोक्याची घंटा ऐकू येते. दिवसेंदिवस ती स्वानंदी जास्तीच डोईजड व्हायला लागली. लवकरात लवकर काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे, नाहीतर उद्या आपला बंदोबस्त होईल, तोही कायमचा. तुम्हाला कसं कळलं? ऐकू आलं. अहो मलाही सवय आहे अशी स्वतःशी गप्पा मारायची. चांगलं असतं आपण असं स्वतःशी बोललो ना, शांतपणे स्वतःचा आतला आवाज ऐकला की खूप प्रश्नांची उत्तरं मिळतात. मला नाही अजून उत्तर मिळालं. ओके, मग मी मदत करू का काही? हो प्लीज करा. ओके. ही 2 बोट आहेत, यातलं एक बोट पकडा आणि लाईटली घेऊ नका. अत्यंत सिरियसली विचार करून निर्णय घ्या. हा, या 2 पैकी एक बोट. मी कन्फ्युज आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय. ओके. येस. काय? मला एक सांगा, हे गळ्यामध्ये इकडे बघा गळ्यामध्ये तुमच्या नावाचं मंगळसूत्र घातलंय, याला काहीच अर्थ नाहीये? हा, एवढं मोठं कुंकू लावते मी लांबट तुमच्या नावाने. इतकी वर्ष मी तुमच्या बरोबर संसार केला, त्याला काहीच अर्थ नाहीये. कोणतंही नातं असलं ना तरी ते मैत्रीवरच आधारलेलं असतं.
दोघांमध्ये मोकळा संवाद असणं म्हणजे मैत्री, एकमेकांना समजून घेणं म्हणजे मैत्री. आणि आपल्यामध्ये दुर्दैवानं यातलं काहीही उरलेलं नाही. मग काय याला मी एकटीच जबाबदार आहे? हे बघ मंदा, मी पूर्वीच मान्य केलंय, मी तुझी स्वप्न, आशा, आकांक्षा ते पूर्ण करू शकलेलो नाही. पण त्यासाठी तू जो काही मार्ग अवलंबिला होतास ना, तो चुकीचा होता आणि हे तू मान्य करायलाच तयार नाहीस. मैत्रीण नसेल तर नात्याला अर्थच उरत नाही, सगळं नावापुरतं उरतं. जोडीदाराबरोबर मनातलं शेअर करता येत नाही मैत्रीण नसेल तर. अशा वेळी गळ्यातला हार सुद्धा गळफास ठरतो. गळफास? मी गळफास आहे? तुला काय अर्थ काढायचाय तो तू काढ, पण हा खोटा आव मात्र आणू नकोस. खोटा आव वगैरे काही नाहीये हा. मित्र शेकडो असतात, पण नवरा बायको फक्त एकाला एकच असते. तुला जे काही बोलायचंय ना ते तू बोलू शकतेस. माझं म्हणणं तुला कळतंय की नाही हे मला माहित नाही, पण कळत जरी असलं ना तरी ते तुला पटत नाही. ते तू पटवून घ्यायला तयार नाहीस. मला नाही वाटत की या जन्मात काय, पण पुढच्या 7 जन्मात सुद्धा आपल्यामध्ये मैत्रीचं नातं होईल. फ्रेंडशिप बँड. फ्रेंडशिप्स बँड. पण आज फ्रेंडशिप डे नाही आहे. हो, पण आपल्या नात्यातलं फ्रेंडशिप डे आजच आहे.